नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भवजय या चर्चासत्रात तुमचं स्वागत। मानवी जीवनाला व्यापून राहिलेला घटक म्हणजे काव्य। या काव्याच्या इतिहासाचे कालानुक्रमे प्रतिनिधित्व करणारे अंशतः संत कविता, पंडिती कविता, शाहिरी काव्य, कवी कुसुमाग्रज आणि 1960 नंतरची आधुनिक कविता असे टप्पे करता येतात। यापैकी आपल्याला संत कविता, पंडित कविता, कवी कुसुमाग्रज आणि आधुनिक कविता अभ्यासाला आहेत। मित्रांनो, आपण सुरुवात करूया संतवाणीपासून। संतवाणीमध्ये आपल्याला प्रमुख 5 संतांच्या रचना अभ्यासाला आहेत। महाराष्ट्र ही संतांची पवित्र भूमी आहे। 13व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत रामदास यांनी आपल्या कार्याच्या अस्तित्वाने सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा कित्येक क्षेत्रात वैभवशाली कार्य केलेलं आहे। आणि म्हणूनच संतांचं हे जे कार्य आहे, हे कार्य म्हणजे जणू शाश्वत मूल्यांचा खजिना आहे। या सर्व वेद महर्षींच्या एक एक रचना आपल्याला अभ्यासायच्या आहेत। यापैकी पहिली रचना आहे पतित पावन नाम ऐकुनी आणि त्याचे कवी आहेत संत नामदेव। श्री नामदेव गाथा या महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील ही कविता आहे। संत नामदेव देवाशी भांडण करतायत। देवाचं ब्रीद खोटं आहे असं म्हणतात, देवाला कृपण म्हणतात, कंजूष म्हणतात। पण खरं तर हे जे नामदेव भांडतायत हे वरवरचं खोटं खोटं भांडण आहे। खरं पाहता ते जेव्हा देवाला असं म्हणतात की घ्यावे तेव्हा द्यावे ऐसा अससी तू उदार, तेव्हा त्यांना अप्रत्यक्षपणे देवाची भक्ती करा म्हणजे देव तुमच्यावर प्रसन्न होईल असंच सुचवायचं आहे। पुढे ते देवाला पतित पावन असं पतित पावन हे तुझं ब्रीद खोटं आहे म्हणतात, देवाचा राग करतात। पण मित्रांनो, हे भांडण आई आणि मुलाचं जसं भांडण असतं तसं भांडण आहे। यामध्ये राग नाही, द्वेष नाही, तर एकमेकांवरील प्रेमाचा याला गंध आहे। आणि म्हणूनच नामदेव कवितेच्या शेवटी असं म्हणतात की हे परमेश्वरा, माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये प्रेम राहू दे। आणि इथे ही रचना संपते। यानंतर आपण येणार आहोत दुसऱ्या रचनेकडे, पार्था जयांचा ठाई ही संत ज्ञानेश्वरांची रचना। श्री ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातून घेतलेली ही रचना। यामध्ये भगवान श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला सांगतात की सर्व भक्तांप्रती तुझ्या मनामध्ये समदृष्टी राहू दे, शत्रू आणि मित्र या दोघांबद्दल आपपरभाव, द्वेष भावना न बाळगता सर्व चराचराकडे समदृष्टीने पहा, याच दृष्टांताची वेगवेगळी उदाहरणं संत ज्ञानेश्वरांनी पार्था जयाचा ठाई यामधून दिलेली आहेत। यामध्ये सुरुवातीलाच ज्ञानेश्वर झाडाचं उदाहरण देतात। झाड लावणाऱ्याला आणि ते तोडणाऱ्याला अशा दोघांनाही ते समान सावली देतं। ऊस लावणारा आणि ऊस गाळणारा या दोघांनाही ऊसाची गोडी तीच अवीट गोड अशी लागते। आकाश सर्व ऋतूत सारखं राहतं। मेरू पर्वताला उत्तरेकडून किंवा दक्षिणेकडून दोन्हीकडून येणारा वारा हा समानच असतो। चांदणं गरीब श्रीमंत हा भेदभाव करत नाही, किंवा पाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांची तहान भागवतं। अशा अनेक उदाहरणांमधून सर्वांप्रती शत्रू असो की मित्र असो त्यांच्याकडे समदृष्टीने जो पाहतो असाच भक्त परमेश्वराला प्रिय असतो, हे ज्ञानेश्वरांनी पार्था जयांचा ठाई यामधून आपल्याला समजावून दिलेलं आहे। मित्रांनो, असा कसा देवाचा देव ही संत एकनाथ महाराजांची रचना प्राचीन गीतभांडार या पुस्तकातून घेतलेली आहे। भिक्षेकरणीचं किंवा जोगतिणीचं सोंग कल्पून एकनाथ महाराज श्रीकृष्णाच्या बालक्रीडा विरोधाभासातून आपल्या समोर मांडतायत। यामध्ये सुरुवातीचाच एक प्रसंग जो सांगितलेला आहे की रांगणाऱ्या बाळाला संत एकनाथ तो एका पायाने लंगडा आहे म्हणतात। श्रीकृष्णाची
बालमूर्ती जर नजरेसमोर आणली तर याचा अर्थ तुम्हाला अधिक कळेल. श्रीकृष्ण हा खोडकर आहे, लबाड आहे. तो गवळ्यांच्या घरी जातो, तिथे दही दूध चोरून खातो. बरं, एवढ्यावरच थांबेल तर तो श्रीकृष्ण कसला? तो शिंके तोडतो, त्यातलं मडकं फोडतो, लोणी खातो आणि त्या लोण्याचा सडा मात्र सर्वत्र घरभर पसरतो. हाच बाळकृष्ण चंद्रभागेच्या वाळवंटात जातो, कीर्तन करतो, तिथे असणाऱ्या साधू संतांशी कीर्तनातून वादविवाद करतो. आणि असा हा बाळकृष्ण संत एकनाथांचा आवडता बाळ आहे. मित्रांनो, संत एकनाथ आपल्या गुरूंचा उल्लेख जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु, त्यांचा उल्लेख एका जनार्दनी असं म्हणून अभंगाच्या शेवटी करतात. संत एकनाथांचं देवावरचं प्रेम, बाळकृष्णावरचं प्रेम हे एकनाथांचा पछडा या ओळीतून व्यक्त होतं. यानंतर आपण पुढची जी रचना अभ्यासणार आहोत ती आहे जोडून या धन, ही संत तुकाराम महाराजांची. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांचा संगम तुकाराम महाराजांच्या लिखाणात दिसतो. श्री तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा या पुस्तकातून हा अभंग घेतलेला आहे. जोडोनिया धन या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी गृहस्थाश्रमातील माणसासाठी एक आचार धर्म सांगितलेला आहे. या संसारी माणसाला तुकाराम महाराज म्हणतात की तू उत्तम प्रकारे व्यवहार करून धन संपादन कर, मात्र कोणत्याही प्रकारच्या ध्येयाची आसक्ती न बाळगता उदास वृत्तीने तू ते खर्च कर. इतरांवर परोपकार कर, परनिंदा करू नकोस, परस्त्रीला माती बहिणी समान मान, गाई गुरांचं रक्षण कर, वनामध्ये तहानलेल्यांसाठी पाण्याची व्यवस्था कर, आपलं चित्त नेहमी शांत ठेव, कोणाशीही भांडू नकोस, वाईट वर्तन करू नकोस, वडिलांचा मान राख आणि त्यांचा मान वाढेल असंच वर्तन तू कर, तरच परमपदासाठी लागणारं जे वैराग्याचं बळ आहे, म्हणजेच मोक्ष प्राप्तीकडे जाणारा जो मार्ग आहे, तिथपर्यंत तू जाऊ शकशील. तुकाराम महाराज स्वतःचा उल्लेख तुका असं अभंगाच्या शेवटी करतात. एकूणच काय तर सांसारिक माणसाचा आचार धर्म कसा असावा हे तुकाराम महाराजांनी जोडोनिया धन या अभंगातून सांगितलेलं आहे. संतवाणीमधील शेवटची रचना आहे गिरीचे मस्तकी गंगा, ही संत रामदासांची. संत रामदास हे समर्थ संप्रदायाचे प्रवर्तक. संत रामदासांचे मनाचे श्लोक आजही प्रत्येकाच्या ओठी आहेत. गिरीचे मस्तकी गंगा म्हणजेच पर्वताच्या डोक्यावरील नदी गंगा. या संत रामदासांच्या रचनेने या संतवाणीचा शेवट होतो आहे. याच अभंगामध्ये निसर्गाच्या रौद्र रूपाचं दर्शन संत रामदास आपल्याला घडवतात. स्वर्गातून खाली कोसळणारी ही गंगा नदी पर्वताच्या मस्तकी धारण केली असून नदीचं पाणी उंचावरून धबधब्याप्रमाणे खाली अतिशय धबाधबा असा जोराचा आवाज करीत पडत आहे. आसमंत व्यापणारा असा समुद्राचा आवाज आपल्याला ऐकू येतो आहे. वाऱ्याचा भोवरा निर्माण झालेला आहे, पाण्याचे तुषार उडतायत आणि मध्येच पक्ष्यांचा विचित्र आवाज आपल्याला ऐकू येतो. या आवाजाने सुद्धा एक प्रकारची भयानकता आपल्याला दिसते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर धबधब्यांचे शुभ्र प्रवाह मोठ्या वेगाने येताना आपल्याला दिसतात. त्यामुळे श्वापदांच्या गर्जना असोत की धबधब्यांचा आवाज असो, निसर्गाच्या या रौद्र रूपाचं दर्शन रामदास आपल्याला या अभंगातून घडवतात. ओजस्वीपणा आणि नादानुकूल शब्दरचना हे गुणविशेष रामदासांच्या अभंगाचे आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिसून येतात. एकूणच या संत कवितांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न मनात पडले असतील. जास्तीची माहिती आणि स्वाध्याय कसा लिहायचा याबद्दल परीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात या शंका तुमच्या मनात असतीलच. यासाठी लोकसत्ता यशस्वी भव तुमच्या सोबत आहेच. यशस्वी भवचा अंक पहा, वाचा आणि अभ्यास करा. संत कवितांनंतरचा
महत्वाचा कालखंड पंडिती कवितांचा आणि या पंडिती कवितांमध्ये रघुनाथ पंडित हे एक श्रेष्ठ असे पंडित कवी मानले जातात। याच रघुनाथ पंडितांनी दमयंती स्वयंवर हे आख्यान काव्य लिहिलं आणि या आख्यान काव्यामधील नळराजा आणि हंस ही कविता आपल्याला अभ्यासायची आहे। नळराजा हा वनविहारासाठी वनात जातो। त्याला एक वन दिसतं, त्या वनामध्ये एक तळ आहे, त्या तळ्यामध्ये बरेचसे कलहंस पक्षी विहार करतायत। काही कलहंस विहार करून दमले, ते तळ्याकाठी येऊन पहुडलेले आहेत। अशा वेळेस राजा तिथे जातो, आवाज न करता अलगद जाऊन एका कलहंसाला पकडतो। इतर कलहंस पळून जातात। हा कलहंस राजाच्या तावडीतून सुटण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करतो, पण ते व्यर्थ ठरतात। शक्तीचा वापर न झाल्यानंतर कलहंस युक्तीचा वापर करतो आणि राजाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो। आणि म्हणूनच तो राजाला असं म्हणतो की हंस हिंसका धन्य तुझ्या हाते, म्हणजे हे राजा, तुझ्या हातून, इतक्या पराक्रमी राजाच्या हातून माझ्यासारख्या एखाद्या यकश्चित प्राण्याला मरण यावं हे मी माझं भाग्य मानतो। कलहंसाची ही दीनवाणी ऐकून राजाला सुद्धा दया येते आणि हा राजा त्या कलहंसाला आपल्या तावडीतून सोडून देतो। यामध्ये राजा शेवटी त्या कलहंसाला म्हणतो की तू वनात जा, विहार कर, किंवा इथे राहू वाटलं तर इथे स्वच्छंदी जीवन जग। मित्रांनो, एक छोटीशी युक्ती करून हा कलहंस राजाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतो। पण परीक्षेला मात्र तुम्हाला या सगळ्यांचा बारकाईने अभ्यास करायचा आहे। कलहंसाकडे राजा ज्या चोर पावलांनी जातो, त्याला अलगद पकडतो, त्यानंतर कलहंसाने केलेली युक्ती, राजाशी झालेला संवाद आणि राजाला आलेली दया, त्यानंतर राजाचा कलहंसाशी झालेला संवाद, हा सगळा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या। यानंतर आपण पुढच्या कवितेकडे जाणार आहोत आणि ती कविता आहे कला असे मानवासी भूषण, राष्ट्रसंत किंवा ज्यांना आपण आधुनिक संत म्हणतो त्या संत तुकडोजी महाराजांची ही रचना, त्यांच्या ग्रामगीतेमधून घेतलेली ही रचना होय। यामध्ये संत तुकडोजी महाराजांनी कलेचं मानवी जीवनामध्ये असलेलं जे महत्व आहे ते महत्व सांगितलेलं आहे। एखादा माणूस गरीब आहे की श्रीमंत आहे यावरून नव्हे, तर त्या माणसाकडे असणाऱ्या कलेवरून त्याची ओळख होते, असं तुकडोजी महाराज म्हणतात। धनिक लोक आपल्याकडे एखादा कार्यक्रम किंवा सण उत्सव साजरा करायचा असेल तर बाहेरील कलाकारांना बोलावतात, त्याऐवजी स्वतः कोणत्या तरी कलेचा आस्वाद घ्यावा, स्वतः एखादी कला आत्मसात करावी, असं तुकडोजी महाराज सांगतात। आणि यासाठी ते राजहंस आणि पारव्याचं उदाहरण आपल्याला देतात। मित्रांनो, एकूणच काय तर कलानंद खरेदी करण्याऐवजी तो आत्मसात करावा आणि जीवन आनंदी बनवावं, असंच तुकडोजी महाराज आपल्याला सांगतात। यानंतरची कविता जी आपण अभ्यासणार आहोत ती कविता आहे जालियनवाला बाग आणि त्याचे कवी आहेत कुसुमाग्रज। मराठी साहित्य सृष्टीतील अत्यंत मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कवी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर। कुसुमाग्रज या नावाने त्यांनी कविता लिहिल्या। त्यांनी लिहिलेलं नटसम्राट हे नाटक अजरामर आहे। शाळा महाविद्यालयाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये या नाटकामधील स्वगत ही नेहमी बोलली जातात। विशाखा या काव्यसंग्रहातून घेतलेली जालियनवाला बाग ही कविता आपण जरी अभ्यासणार असलो तरी मुलांना याच काव्यसंग्रहामध्ये स्वप्नांची समाप्ती, 7, कोलंबसचं गर्वगीत, आगगाडी आणि जमीन, पावनखिंडी यासारख्या कविता जरूर वाचा। आपण प्रत्यक्ष परीक्षेच्या दृष्टीने जालियनवाला बाग या कवितेकडे येऊया। जालियनवाला बागेतील अमानुष गोळीबार केल्यामुळेच माणसाकडूनच माणसांचा आणि माणुसकीचा निपात कसा झाला याची तीव्र खंत कुसुमाग्रज या कवितेतून व्यक्त करतात। 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायर याच्या आदेशानुसार
ब्रिटिश सैन्याने लोकांवर अत्यंत निर्घृणपणे गोळीबार केला, या घटनेने व्यथित झालेला कवी प्रभू येशूला म्हणजेच प्रेषिताला सांगत आहे की हे देवदूता, तुला ज्या क्रूसावर या लोकांनी चढवलं त्या क्रूसावरचं अजून रक्तही सुकलं नसेल, त्या रक्ताचे ओघळही अजून तसेच असतील. प्रेम, शांती आणि क्षमा यातच परमेश्वरांचं वास्तव्य असतं, असा तुझा संदेश असणारी पवित्र गाणी आजही मंदिरात गायली जात आहेत. मात्र तुझ्या या संदेशाच्या पताका ज्या अनुयायांच्या हातात आहेत, ते तुझे अनुयायी हातात कोणतंही शस्त्र नसलेल्या निशस्त्र लोकांवर गोळीबार करतायत, त्यांच्या रक्तामांसात न्हाऊन निघतायत. स्वतःला मर्द म्हणवणाऱ्या या लोकांनी स्त्रियांवर, मुलांवर बंदुका चालवल्या. झाडाखाली पालापाचोळा पडावा तसा रक्तांचा सडा आणि प्रेतांची रास पडली. हे दृश्य पाहिल्यावर हे परमेश्वरा, तू नक्कीच आपले नयन झाकले असतील. हे प्रभू, या दुर्घटनेने तुझ्या काळजावर आणखी एखादी जखम झाली असणार, हे मात्र नक्की. अतिशय विषण्ण अशी भावना कुसुमाग्रजांच्या या कवितेमधून व्यक्त होते. मित्रांनो, काव्य भागातील या पहिल्या 4 कवितांचा आपण अभ्यास केला. या 4ही कवितांची जास्तीची माहिती, यातले बारकावे, परीक्षेच्या दृष्टीने स्वाध्याय, दीर्घोत्तरी असोत की लघुत्तरी असोत, या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, यासाठी लोकसत्ता यशस्वी भव वाचा आणि अभ्यास करा.